आपण आता मासे कसे कुरकुरीत बनवायचे ह्याची रेसिपी आपण ह्या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। हॉटेलमध्ये जसं कुरकुरीत मासा असतात तसं आपण आता मासे कुरकुरीत बनवणार आहोत। तर त्यासाठी लागणारं साहित्य, ही मच्छी आहेत अर्धा किलोच्या आसपास मच्छी असते। तर ही मच्छी आता आपण एवढं बारीक केलेलं आहे, म्हणजे बारीक करून घ्यायचा आहे। पुन्हा हा मच्छी मसाला असतो हे थोडासा टाकून घ्यायचा। नंतर हा मटन मसाला थोडासा टाकून घ्यायचा चव येण्यासाठी। हा धने पावडर चवीसाठी थोडंसं टाकून घ्यायचं। नंतर जरा एक अर्धी वाटी टाकून घ्यायचं। आता माझ्यापाशी वाटी नाही, मी हाताने टाकतो। बेसन पीठ एक अर्धी वाटी, हळद एक चमचा टाकून घ्यायचं। तर अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा घ्यायचं। सगळ्यात शेवट आपण आता हे सर्व टाकून घ्यायचं, मिक्स करायचं। आणि हे लिंबू जे आहे म्हणजे मध्यम लिंबू घेतले आणि या मध्यम लिंबूची अर्धी खाप केलेली आहे। आता हे लिंबू पिळायचं आहे, का तर थोडंसं आंबटपणी याला आल्यानंतर मस्त लागतं। आणि हे तांबडी चटणी एक चमचा टाकून घ्यायची। ह्या सर्वांचं आता मिश्रण करायचं। थोडं 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 पाणी ओतायचं आहे। मिश्रण करून घेतलंय। आता हे मिश्रण आपण प्रत्येक माशाला लावणार आहोत। आपण रेसिपी केलेली आहे। या मच्छीला आपण जे साहित्य टाकून बनवायला लागलो होतो ते आपण लावून घेतलेलं आहे मच्छीला, आणि हे 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। थोडंसं तेल कढईमध्ये ओतायचं, लई तेलाचा उपयोग करायचा नाही। नंतर हे सोडून घ्यायचं। आपले मच्छी असे कुरकुरीत झालेले आहेत, मस्तपैकी टेस्टही मस्त लागते।